आजकालच्या महिला आळशी झालेल्या आहेत। मग शहरातील महिला ज्या आहेत खास करून मोलकरीण ठेवत असतात, परंतु या घटनेमध्ये मोलकरणीने असं काही केलेलं आहे की कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली। जेव्हा त्यांनी गुपचूप लावलेला CCTV कॅमेरा पाहिला तेव्हा त्यांना धक्काच बसला। आता मलबार हिलच्या आलिशान इमारतीत राहणारे देशपांडे कुटुंब दिसायला जितके सुखी तितकेच आतून चिंतेत बुडाले होते, कारण की त्यांच्यासोबत तो प्रकार घडला होता। विजय देशपांडे हे एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक होते, तर त्यांची पत्नी मानसी सामाजिक कार्यात व्यस्त असायची। गेल्या 8 वर्षांपासून त्यांच्या घरी शांता नावाची मोलकरीण काम करत होती। शांता ही कुटुंबाचा एक भाग बनली होती। ती केवळ मोलकरीण नव्हती, तर एक विश्वासू आधार होती। स्वयंपाकघरातील कामांमध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून देशपांडे कुटुंबात एक वेगळंच संकट आलं होतं। विजय आणि मानसी तसेच त्यांची कॉलेजला जाणारी मुलगी ईशा आणि शाळेत जाणारा मुलगा अर्णव सतत आजारी पडत होते। पोटदुखी, ताप, थकवा आणि यकृताशी संबंधित समस्यांनी त्यांना ग्रासले होते। सुरुवातीला त्यांनी डॉक्टरांना दाखवले, सर्व चाचण्या केल्या, वेगवेगळ्या प्रकारचे उपचार घेतले, पण काहीच फरक पडला नव्हता। औषध घेतल्यानंतर थोडा आराम मिळायचा, पण लगेचच आजार पुन्हा डोकेवर काढायचा। हे कसले इन्फेक्शन आहे? डॉक्टरही गोंधळले होते। विजय देशपांडे यांना वाटले की हे नक्कीच घरातून पसरणारे इन्फेक्शन आहे। त्यांनी सर्व पाणी शुद्ध करून पाहिले, भाज्यांची तपासणी केली, पण काहीच निष्पन्न झाले नाही। एक दिवस मानसीने विजयला सुनावले की आपल्या जेवणात काहीतरी गडबड आहे। शांता मावशी 8 वर्षांपासून काम करत आहे, पण हल्ली त्या कधीकधी विचित्र वागतात। त्यांच्या आमच्यावरचा रोष किंवा राग कशातून व्यक्त होत आहे हेच कळत नाही। विजयला हे ऐकून धक्का बसला। शांतावर अविश्वास ठेवणे त्यांना शक्य नव्हते, पण कुटुंबाचे आरोग्य अधिक महत्त्वाचे होते। अखेर त्यांनी गुपचूपणे स्वयंपाकघरातील कोपऱ्यात एक उच्च रेझोल्यूशन CCTV कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला। दुसऱ्या दिवशी मानसी आणि विजय ऑफिसमध्ये बसून आपल्या मोबाईलवर स्वयंपाकघरातील थेट फुटेज पाहत होते। जेवण बनवण्याची तयारी सुरू झाली। शांताने कणिक मळायला घेतली, मग तो धक्कादायक क्षण आला। शांताने एका कोपऱ्यात ठेवलेले एक लहानसे प्लॅस्टिकचे भांडे उचलले। ते भांडे पाहून विजय आणि मानसीचा थरकाप उडाला। ते भांडे म्हणजे तिची वैयक्तिक लघवी युरेन साठवण्याची जागा होती। कोणालाही संशय येणार नाही याची खात्री करत तिने ते भांडे घेतले आणि क्षणार्धात त्या भांड्यातील काही द्रव कणकेच्या भांड्यात मिसळून दिला आणि लगेच कणिक मळायला सुरुवात केली। विजयच्या डोळ्यांसमोर अंधारी आली। त्यांनी त्वरित ऑफिसमधून घराकडे धाव घेतली। तोपर्यंत मानसीने पोलिसांना फोन केला होता। पोलिसांनी घरात येऊन शांताला ताब्यात घेतलं। कणिक मळण्याच्या भांड्यासह लघवी साठवलेले भांडे आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले। चौकशी दरम्यान शांताने आपला गुन्हा जो आहे तो कबूल केलेला आहे। अशी घटना घडलेली आहे की अक्षरशः सर्वांनाच धक्का बसला। एक मोलकरीण ठेवणं किती या कुटुंबाला महागात पडलं ते पहा। त्यांच्या आरोग्याशी खेळ झाला आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।